नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळचे 9:35 झाले. सर्वांना गुड मॉर्निंग. आजचा व्लॉग सुरू करतोय सकाळी. तर आज रविवार आहे, तर अन्वी रविवारची सुट्टी. तर अन्वी इकडे. हाय अन्वी. हाय. शिवमची पॅन्ट कुठे? शिवम तर नांगच आहे. तर सर्वांना गुड मॉर्निंग. आता जायचं आहे 10 वाजता. तर वाजले 9:30. अन्वीच्या स्कूलमधले काल फोन आला होता स्कूलमधून. तर अन्वीच्या स्कूलमधून पैसे मागत होते. फी जमा करा म्हणे. फी जमा करा ना. हां, फी म्हणजे शाळेचे पैसे. तर 5,500 भरले. तर ते म्हणे 8 ऑगस्टपर्यंत भरून टाका. एका रिकव्हरी एजंटप्रमाणे मला म्हणत होते, नाही सर तुम्हाला 8 तारखेलाच भरावं लागेल. तर म्हणलं रिकव्हरीवाले कसे झाले. तर ॲडमिशनच्या वेळेस तर मी ठरवून घेतलं होतं ना मॅडम मलाच म्हणले स्वतःहून 4 हप्त्यामध्ये वर्षभरात कधी पण 4 इन्स्टॉलमेंटमध्ये भरून टाका. पण आता काल लगेच मला म्हणे 8 ऑगस्टपर्यंत पूर्ण करून टाका म्हणे. म्हणजे आता उरलेले 6,000 भरायचे मला. तर बघू सप्टेंबरमध्येच देईन मी. आता काही शक्य नाही. तर काल मी म्हटलो ॲडमिशनच्या वेळेस मॅडम अशी म्हटली होती मी काही देणार नको ते वन बलून जाऊ दे. तर इथं बघा पोयांचा राडा पडला आहे सगळा. इथं सगळे पोयांचा राडा पडला आहे. आणि मी इकडे स्टडी करते. आणि शिवम इकडे. शिवम पॅन्ट कपडे घातली तू. आणि इकडे आता जस्ट टी व्ही चालू झाली. सकाळी स्वयंपाक झाला. आता खिचडी बनवायची होती. तर इथं घेतलं आहे आपलं शेंगदाण्याचा कूट केला आहे. इथं बटाटे घेतले. आणि आता साबुदाण्याची खिचडी बनवायची होती. तर माझ्या वाट्याच्या चपात्या झाल्या. आता मला चपात्या खायच्या आणि निघायचं कामावरती. ही उसळ कशी बनवली? भाजी बनवायची घ्यायची. तसेच खायचे असून तसे खाय. इकडे साबुदाणे भिजत घातले खिचडीसाठी. आज चतुर्थी आहे ना, त्याच्यामुळे बनवलं आहे सर्व. तर सर्वांना संकट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. ज्यांनी उपवास धरले नसेल त्यांनी उपवास धरून घ्या. अजून काही खाल्लं नसेल तर आज फ्रेंडशिप डे आहे मित्रांनो. तर फ्रेंडशिप डेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे असतो. तर काहीला माहीत नसतं. पहिले मला पण माहीत नव्हतं, पण आता जस्ट माहिती आहे. तर ऑगस्ट महिन्यामध्ये पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे असतो. तर आज फ्रेंडशिप डे आहे. तर सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नवीन फ्रेंड बनवा, दोस्ती करा, मजा करा. शिवमने शेवटी पॅन्ट घातली. शिवम. हाय शिवम. गुड मॉर्निंग. हाऊ आर यू? इकडं इकडं. तर आता इथं कलर बुक काढली सकाळीच कलर करायला. फायनल टी व्ही चालू झाली इकडे. आणि इकडे पसार आवरायचं काम चालू आहे. आवरलं का? खाय ना, काय खायचंय खाय ना. तिकडे पराठे झाले. काय खाऊन घ्यायचं ना. तर टी व्ही लावतो मी. दुसरं काय द्यायला नाही तुम्हाला. आज हे पोहे पराठे ते वरचं काहीच नाही भेटणार का? घे ना. इथे गावाची काय पाहिजे बाळा तुला आज टीव्हीवर? काय पाहिजे? तुडू नको रे, तुडू नको. हे डायनारोमा लागलं पाय. डायनारोमा लागलं. इकडे झालो आहे स्वयंपाक. म्हणजे मी काय सोबत खाऊ? काय बनवते? चपात्या काय सोबत खाऊ? भरतो का? हा परत त्यांना अशी आवडत असेल मग त्यांना तशी खायला. त्यांनी खाल्ले नाही काय दोघांनी? हा का? तुमची ती रात्री उकडवलं होती भाजीला. श्रीखंड सकाळची भाजी होती. मग मला आलं कंटाळा म्हणजे सकाळी उकडायचीच नव्हती. भाजी होती. तर क्वालिटी स्वीटला काल ना ऑफर चालू होती 70% ऑफ. तर काल 2 श्रीखंड मागितले होते मी. तर 250 रुपयाचे श्रीखंड मला 140 रुपयात भेटले होते. तर मस्त ऑफर होती 70%. पण क्वालिटी स्वीट एकदम महाग राहते, त्याच्यामुळे महाग पडला. दुसऱ्या हॉटेलमध्ये असते ना तर बस स्वस्त पडला असतं. तर नाशिक रोडला क्वालिटी स्वीटचं दुकान खूप महाग आहे. खूप महाग स्वीट्स विकते. कारण त्यांच्याकडे कामगाराचं एवढे कामाला आहे आणि पॅकिंग वगैरे भरपूर देते आणि ते चांगले प्रकारे. त्याच्यामुळे एवढे पैसे जास्त आकारते ते. आणि इकडे आता घेतली उसळ परतवायला. त्याचं पाणी काढून घेतलं आहे. आणि इकडे परतवायचं काम चालू आहे आता सकाळीच. तर 9:15 वाजता आले. अजून हा व्हिडिओ एडिटिंग करायचा आहे आणि निघायचं 10ला जायचं आहे. पण बघू आता 11चा गीक बुक करू.
काहीच नाही करू मग आता एक तास एडिटिंगला लागेल, व्हिडिओ रेकॉर्ड हे करायला लागेल, त्याच्यामुळे टाईम जातो माझा. तुम्हाला नाश्ता करून त्याच्यामुळे करणार होते. टाईम थोडा वाढवा लागतो. मग असं टाईम पुरत नाही म्हणून तर प्रॉब्लेम. मग मला दुसरं माणसाला काहीच करणं आपल्या पद्धतीने आपण खायला भेटलं मध्ये भाषेवर चल दालच जातो. चल जाऊ दे, नाही व्हिडिओ जाऊ दे, व्हिडिओ रेकॉर्डिंग उद्या करू. मला किती काय करत होते. तर इकडे चालू आहे आवरसावर. मला माहिती ना. तर शिवम बसला इकडे कार्टून बघायला. इकडे 9:15 वाजले आणि इकडे चालू आहे डायनारोमा. तर नेमकी भाडं द्यायचं वेळ आलेली आहे. काल 1 तारीख होती, काल द्यायचं होतं पण अजून काही साचले नाही. तर कमीत कमी 5-6 तारखेला द्यावं लागेल, कारण आता माझ्याकडे फक्त 1200 रुपये साचले. तर अजून 2-2-2.5 हजार रुपये तरी पाहिजे माझ्याकडे. कमीत कमी 3.5पर्यंत मला भाडं जाणार आहे. त्याच्यानंतर बघू वायफायचं 13 तारखेपर्यंत येईल. 13 तारखेपर्यंत वाटते असते वायफायचं त्याच्यात. तर तोपर्यंत 7 ते 8 तारखेपर्यंत म्हणजे आपले रेंट देऊन टाकायचं आहे. भाडं पूर्ण करावं लागेल, नाही त्यांना भाडं नाही दिलं ना मग कटकट करते लोक. त्याच्यामुळे अगोदरच देऊन टाकावं लागतं. तर मग एका पहिले 2-3 भाडे करू त्याच्या रूममध्ये राहायचं ना, तेव्हा थकवायचं ना, लय कटकट करायचे, लय बेकार कंडिशन असते. तर आता पहिल्यांदा काय करतो, भाडं क्लिअर करावं लागतं. पहिल्यांदा भाडं क्लिअर केलं ना मग डोक्याला टेन्शन नाही राहत, म्हणजे आपल्याला दडपण येत नाही. तर पहिल्यांदा क्लिअर करावं लागेल. बघा इकडे किती पसारा झाला आहे, किचनवर सगळा पसाराच आहे. इतका पसारा झाला आहे तर सर्व आवडायचं आहे. आणि इकडे 2 पराठे केले, आलू पराठे, पण कोणी खाल्ले नाही. पराठे कोणाला खायचे रे, इथं 2 तयार झाले. बरं दोघांचे 2 आहे, मी नाही घेत. हां हां नाही खायचं, जाऊ दे. हा मला बनव, काय बनवते पटकन. उसळ काय सांग खाऊ मी चपाती असे सांग का. मग स्वयंपाक लागतंच जेवायला सकाळी. नको चाट मसाला काय लागायची का, चाट मसाला बनवून राहिले का. तर मित्रांनो फायनली आता 11 वाजता जायचं आहे. थोडं आता जेवण खायचं बाकी आहे, त्याच्यामुळे टाईम होईल. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.